हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, मी तुमच्यासाठी खूप छान आणि डिझायनर स्लीव्स इथे घेऊन आलेली आहे. तर ही ब्लाऊज पीसची लेस आहे. हे याच्यासोबत मी तुम्हाला एकदम छानशी आणि सुंदरशी अशी स्लीव्स डिझाईन इथे तयार करून दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये बनलेले राहा आणि व्हिडिओला स्किप नका करू. तर बघा, इथे मी ब्लाऊज पीस कट केलेला आहे, ब्लाऊज पीसची स्लीव्स, आणि इथे 11.5 इंच आपल्याला इथे लांबी घ्यायची आहे. एकदम सुंदरशी अशी आपली ब्लाऊजची स्लीव्ज इथे डिझाईन तयार होणार आहे. तर बघा, आपल्याला अस्तर आणि फॅब्रिक अल्टीपल्टी करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे अल्टीपल्टी करून घेत आहे ब्लाऊज पीसला, स्लीव्जला. आता आपल्याला सरळ भागेवरती अस्तर ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. कडेकडेने 1/2 इंचावरती आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं जे आहे ते फॅब्रिक आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला एक कवर शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या साईडने, अस्तर इकडच्या साईडने करायचं आहे आणि त्याच्यावरती एक आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी इथे टिप मारून घेत आहे. त्यानंतर इथे आपल्याला वरच्या साईडने पण एक टिप मारून घ्यायची आहे. एकदम पेनच्या मार्जिन इतकं आपल्याला इथे वरतून टिप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता इथे आपल्याला कडेकडेने एक टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या कापडामध्ये क्रिस किंवा फुगे वगैरे पडणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता इथे शिलाई मारून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडंसं फिनिशिंग द्यायचं आणि त्याला थोडंसं असं कट करत जायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, कुठेच क्रीस वगैरे किंवा गोळ वगैरे पडत नाही. आता त्यानंतर आपल्याला इथे एक इलास्टिक घ्यायची आहे आणि इलास्टिकला मोजून घ्यायचं आहे. जितकं पण तुम्हाला जितकं पण याच्यात चुनी वगैरे पाहिजे असेल तर ही मी 11.5 इंच घेतलेली आहे. दोन्हीही बाहीमध्ये तुम्हाला होऊन जाईल. तर इथे आपल्याला याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला चॉकने बरोबर अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, याला थोडंसं असं डार्क करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला बरोबर पायपिंग इथे इलास्टिक लावता येईल. तर अशा प्रकारे इथे आपल्याला ठेवायचं आहे इलास्टिकला आणि याला थोडंसं खेचत जायचं आहे, जेणेकरून आपल्या बाहीमध्ये थोडंसं छानसं असं लूक येईल. थोडंसं असं खेचत जायचं आहे, जास्त खेचायचं नाही, नॉर्मल खेचायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे पक्की. अशा प्रकारे आपल्याला इथे बघून घ्यायचं आहे कितकं आपल्याला इथे चुन्या वगैरे पाहिजे. फुगा एकदम छान असं दिसेल आणि बाही पण एकदम छान लुकमध्ये तयार होईल. तर बघा, इथे अशा प्रकारे मी इथे इलास्टिक लावलेली आहे आणि 1 इंचावरती मी इथे सोडून दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला इथे लेस लावता येईल याच्या बॉटमला. तर इथे मी बाहीची जी काठ आहे लेसची मी ती इथे घेतलेली आहे. याला सेंटरमध्ये असं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे दोन्ही बाही आपल्या तयार होऊन जातील. तर इथे आपल्याला असं चेक करून घ्यायचं आहे कुठपर्यंत ही लागणार आहे. तर आपल्याला इथे पहिले एक टिप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे, म्हणजे आपलं जे ही लेस मी लावेल ती फिनिशिंगमध्ये दिसेल. तर बघू शकता, मी इथे एक टिप मारलेली आहे, फोल्डिंग केलेलं आहे मी याला लेसला. त्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, हळूवारपणे आपल्याला इथे लावायचे आहे, जेणेकरून हे निडल तुटणार नाही आणि हे स्टोनमध्ये येणार नाही, जेणेकरून आपली निडल तुटू शकते. तर बघू शकता, एकदम पेनाचं मार्जिन जितकं आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे, एकदम कडेने
त्यानंतर इथे आपल्याला तुम्हाला पायपिंग वगैरे काही लावायची असेल तर तुम्ही ते लावू शकता. तर बघू शकता मी इथे पायपिंग घेतलेली आहे, रेडीमेड पायपिंग आहे ही. तर अशा प्रकारे आपल्याला इथे लावून घ्यायची आहे, जेणेकरून छान आणि फिनिशिंगमध्ये ही बाही आपली दिसेल. तर तुम्हाला जे पण मॅचिंग पायपिंग घ्यायची असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता आणि लावू शकता. जर का तुम्हाला लावायची नसेल तर तुम्ही याला स्किप पण करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला इथे एकदम कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी इथे ही पायपिंग लावून घेतलेली आहे. थोडंसं असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे, हळूवारपणे लावायची आहे, जेणेकरून आपली नीडल तुटायला नको. तर इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर इथे मी पायपिंग लावलेली आहे. आता आपल्याला तुम्हाला जर का इथे पण लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. तर मी इथे लावत आहे, जेणेकरून छान असं फिनिशिंग दिसेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे दुसरी पण पायपिंग खालच्या साईडने लावून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपली स्लीव्ज इथे तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही स्लीव्ज? एकदम छान पद्धतीने आणि एकदम ब्युटिफुल लुकमध्ये तुम्ही या बाहीला तयार करू शकता. आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं हे फायनल लुक दिसत आहे. एकदम छान पद्धतीने हे मी इथे बाही तयार केलेली आहे. जर का तुम्हाला याच्यामध्ये मोती वगैरे लावायची असेल तर तुम्ही मोती वगैरे पण लावू शकता. एकदम छान दिसते बाही घातल्यावर, म्हणजे ब्लाऊज पूर्ण शिवल्यानंतर घातल्यावर खूप छान दिसतो. तर अशा प्रकारे मी ते बाही तयार केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.